हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, लगेच फोन उचलला तुम्ही ताई. हो, आता वेळ आहे ना काही अनुभवांची. आता सगळे अनुभव शेअर करतात ना हो, यावेळेला. तेच म्हटलं ना. छान आता वाटलं मला. मोबाईल जवळच बसावं लागतं त्यामुळे. असं आहे का? हा ताई, मी मंगळवेढावरून बोलते. मला अनुभव शेअर करायचा होता. अच्छा अच्छा, नाव सांगू शकता? ताई, ह्या अनुभवात नाही सांगणार, मी नेहमी बरं बरं, सांगते. तुमची इच्छा ताई. हो. हा. तर मला माझ्या मुलाचा अनुभव आलता ना. एक माझा लहान मुलगा आहे, 5 वर्षाचा आहे. बरं. हा हा. काय झालं होतं, तो पोटात असताना हा असं म्हणजे माझ्या मिस्टरांना प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून असं शपथ घ्यायला लावायची अशी ही होती ना हा सवय. हा 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 हा. हा, म्हणजे काय झालं की असं घे शपथ मुलांची असं अरे बापरे. हा हा. मिस्टरांचं. हा. आणि मग काय व्हायचं, आणि आपण कसं घाबरतो आणि घेतोय ना, आणि असं म्हणजे साहजिकच आहे, आपण घेतो शपथ. हो हो हो. त्यावरून मला सासूबाई बी बोलल्या, मुलांची शपथ नाही घ्यायची असं. हा हा हा. हा, पण आपण घेतोय असं म्हणजे घाबरून. हा हा मग काय झालं होतं, हा. आणि असं मग त्यांनी नेहमीच घ्यायला लावायचं आणि मी पण घ्यायचे असं म्हणजे आई ग. आपणाला अगदी अक्षरशः आपण नाही किती जरी म्हटलं तर ते ऐकत नसल्यामुळे आपणाला घ्यावं लागतं, असं घ्यावं झालं होतं लागतं माझ्या खरं. बाबतीत. हा मग स्वप्न काय पडायचं ताई नेहमी हा हा. असं, म्हणजे कोणतरी येतंय आणि माझ्या मुलाला ओढून घेऊन जाते. अय्या. हा, आणि तो पाणी आहे आणि पाण्यात माझा मुलगा पडतोय. लहान बापरे. बरं का ताई, एकदम आई. जन्मल्यापासून पोटात असल्यापासून स्वप्न पडायची तशी. बापरे. जेव्हापासून शपथ घ्यायची त्याची हा हा तेव्हापासून, आणि पुढं पुढं अजून पण पडायची. आता एक 3 वर्ष झालं मी स्वामी सेवेत आल्यापासून ते सांगते आता मी. तेव्हा 3 वर्ष झालं पडत नाही हा हा तसं स्वप्न, पण काय झालं सांगते आता मग ती हा. स्टोरी. हम्म. मग एक असंच, आणि एकदा एकदा तर माझ्या मुलाला असं अक्षरशः एकीकडे यम ओढतोय. अरे बापरे. हा हा. हा, आणि एकीकडे आपले स्वामी, एकीकडे विठ्ठल विठू माऊली आई ग. हा हा. असं. हा, आणि ते एकीकडे असं त्याला ओढतायत. हा. बापरे. हा, किती आणि अंगावर काय, काटा येतोय. हो, मी तर एवढी घाबरायची ना, असं अक्षरशः रडायची. बरोबर. आपण का मुलांची शपथ त्यांनी नेहमी घ्यायला होते आणि आपण घेतोय लहान हा. सहान गोष्टीत. खरंय आणि खरंय. मिस्टर असं स्वभावच एवढा चिडचिड आहे की प्रत्येक बाबतीत त्यांचं हे ठरलेलं. बापरे. हा. हा, मला खूप त्यावेळेस म्हणजे त्रास झाला ह्या सगळ्या गोष्टींचा, त्यांच्या वागण्याचा. आई ग. आता सगळं सुरळीत झालं ताई. अच्छा. आपल्या स्वामींमुळं आता एवढं सगळं सुरळीत झालं ना, खूप खरंय. खूप छान झालं. आणि हम्म. काय झालं मग एकदा ना स्वप्नात असं, म्हणजे मला पश्चाताप व्हायचा ना मुलाच्या बाबतीत. मला असं स्वप्न पडतंय, म्हणजे आपल्या मुलांवरच काही संकट येतं ना, स्वप्नात जरी दिसलं तरी ते किती भीती वाटते ना, किती वाईट कठीण वाटते ना. कठीण. खरंय ते खरंय. आपणावर आहे हो, पण आपल्या मुलांवर नको असं मुलांवर वाटतंय. नको. अगदी बरोबर आहे ताई. हां. आणि मग एकदा काय झालं ताई, अक्षरशः स्वामी हा. एवढं सगळीकडे असं अक्षरशः स्वामींचाच प्रकाश प्रकाश पडलेला. हा. पूर्ण अगदी अक्षरशः वातावरण स्वप्नात असं एवढं प्रकाशमय, माझ्या डोळ्यांना अक्षरशः माझं डोळं दिपलं बापरे. हा हा बघून. हा. मी एका अनुभवातही सांगितलं होतं शॉर्टमध्ये. आता हा. तेच सांगते मी, जरा डिटेल सांगायचं मला, वेळ आहे ना ताई? हो हो, वेळच आहे ना ताई आपली हो. आता. बरं, मग स्वामी आले आणि माझ्या मुलाच्या पूर्ण डोक्यावरून त्यांनी हात फिरवला ताई. ओ. हो. अच्छा. हा. आणि तेव्हापासून आज 3 वर्ष झालं, कधीच मला असं त्या मुलाच्या बाबतीत असं स्वप्न पडलं नाही. बापरे. बघ. कधीच नाही ताई, कधीच नाही. असं किती. कधी कधी एवढं रडायला येतं ना आपल्या स्वामींना आठवून. मी करते बरोबर आहे. स्वामींची सेवा. आता 2 मुलं असल्यामुळे थोडेसे कमी होते माझ्याकडून, पण बरोबर. पण जशी होते तशी श्रद्धेने करायचं ताई. होय. जेवढी होईल तेवढी. होय ताई, मनात तनात पूर्ण सारखं सारखं स्वामीच आठवतात. अगदी अगदी खरं आहे ताई. आणि तेव्हापासून 3 वर्ष झाले आज मला ते स्वप्न पडायचं बंद झालं ते मुलाच्या बाबतीत तसं. बापरे! हा, केवढं बघा म्हणजे त्यांनी स्वप्नातनच तुम्हाला थोडं हे पण दाखवलं आणि होय. चांगलं पण दाखवलं. हां, आणि बघा ना, होय ताई. हां, किती तेव्हापासून मी कधी छान. घेतलीही नाही, आणि मी मिस्टरांना पण बोलली, "तुम्ही काहीही हो, पण हं. मुलांची शपथ घ्यायला लावत जाऊ नका." हां, हां, बरोबर आहे. मी स्वतःची घेईन, पण मुलांची नाही. अगदी बरोबर बोलल्या तुम्ही. हो. आणि अजून लहान मुलीच्या पण बाबतीत तेच झालं. आता मुलगी माझी 3 वर्षाची, 3 वर्ष होणार आहेत तिला. आई गं! किती हां. छोटी आहे. हां. हो ताई, मी तो अनुभव शेअर केलता मी. तिनं दरवाजाला आतून कडी लावून घेतली हो, होती. हो. खूप आधी केलाय पण तो शेअर तुम्ही. हो, पहिल्यांदाच तो केलता, आणि त्यानंतर हं. दुसऱ्यांदा रूम भेटत नव्हती. हां, तो हां, एक हां. केला होता. हां, छान हां. रूमा भेटल्या 2. आणि हो. आता हा तिसरा अनुभव. खूप दिवस झाले करायचं म्हणते ताई, 1 महिना झाला, पण योगच येत नव्हता. अरे बापरे! हां, हां. हां, आणि आज अचानक ती मुलाखत पाहिली ना केंद्रे दादांसोबतची हां, हां, गुरुपौर्णिमेच्या हां, हां, अगोदरची. हां. खूप छान वाटलं ते ऐकून. मग अचानकच आता म्हटलं करावं फोन. नाही, नाही. खूप छान. मी शेअर आणि करते हां ताई. हो ताई, आणि काय झालं मुलीला
हं. ज्यावेळेस माझी मुलगी ना असं चक्कर येऊन पडली. अचानक? म्हणजे अशी पडल्यानंतर चक्कर आली का चक्कर येऊन पडली हे आपल्या स्वामींनाच माहित आता. एवढ्या छोट्या मुलीला? हो, 3 वर्षाची. अजून 3 होणार आहेत, पावणे 3 तरी वर्षाची आहे. पण? बापरे! हां, आता ह्या गोष्टीला तरी पण झाले 6 महिने होऊन गेले, पण आता ते बरं. हं. योग तो आला आताच हां, सांगायचा. हां, हां, हां. हां, मग त्यावेळेस ना असं तिच्या तोंडातून फेस आला. अरे असं हात हात पाय असं अक्षरशः तिनं वळवल्या. बापरे! असं मुठी वगैरे असं सगळं तिनं वळवलं. असं अगदी असं आखडून घेतलं सगळं शरीर. आई गो! हां, हां. हां, आणि मी एवढी घाबरली ना त्यावेळेस मी एकटीच होती. तिचे पप्पा बाहेरगावी गेलते. बापरे! मग? हां, आणि माझ्या समोरच झालं ते. त्यामुळे म्हणजे दुसरे असं मग दवाखान्यात नेलं ताई तिला. हां, अन् बरं नेण्या अगोदर जातानाच बरं का, असं हां, जातानाच मी स्वामींना सारखं म्हणत होती. स्वामींचा आपल्या धावा करत होती. हां, तर हां. ती मला डायरेक्ट असं मम्मी म्हणून आवाज दिला तिनं. अरे वाह! हां, अक्षरशः श्वास थांबला होता तिचा. सगळी तिच्याकडे बघायला लागली. बापरे! पण तिला पण तरी पण दाखवलं ना ताई दवाखान्यात? हो, नेलं दवाखान्यात नेलं. एक्स-रे काढायला लावला. पुन्हा त्याच्यात सगळे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले ताई. अच्छा, अच्छा. हां, ते सर्व एक्सपेरिमेंट केलं. हां. हां. आणि काहीच नाही असं सांगितलं. पण अरे आणि तेच ती घडण्या अगोदर मला एक स्वप्न पडलं होतं. हां, हां. ताई, माझी मुलगी अशी वरून पडायला लागली घरावरून अरे खाली बापरे! हां, आणि हां, आपल्या हां. स्वामींनी तिला पकडलं. बापरे! बघा म्हणजे ते आणि तिचं नाव स्वामिनी आहे ताई. मी स्वामींची सेवा करत होती ती पोटात असताना आणि म्हणायची सारखं, "स्वामी मला मुलगी होऊ द्या. मी तिचं नाव अरे स्वामी तुमच्यावरून वाह! ठेवते." हां, किती तिचं छान नाव ताई. स्वामिनी आहे. किती मग काय छान. झालं ताई, स्वामींनी तिला पकडलं आणि मी असं बघते वरून, माझ्या सासूबाई आणि मी असं स्वप्नातच मला दिसतंय. हां, हां, आणि ती हां. अशी खेळता-खेळता ती वरून खाली पडली. त्यावेळेस आम्ही वरच्या मजल्यावरती राहत होतो. बापरे! हां, हां. अगोदर त्याच्यावर आणि तेव्हा मी खाली पाहते तर स्वामींनी तिला पकडलं आणि स्वामींच्या आसपास सगळीकडे अशी पिवळी फुलं, पिवळा असा स्वामींचा असा भंडारा, ओह! हळद असते ना, ती सगळीकडे हां, असं हां, हां, पसरलं हां. होतं आणि त्याच्यामध्ये स्वामी उभारले होते असं केशरी वस्त्र असं हे करून. अरे वाह! हां, आणि बघा. आणि तिला पकडलं. मग ते थोड्याच दिवसात पुन्हा ही घटना घडली. म्हणजे मला वाटलं आपल्या मुलीला मी स्वामींनीच हे केलं त्यातून हो, तारलं. त्यांनीच वाचवलं. अगदी बरोबर आहे ताई. हो, माझ्या मुलीला पकडलं ताई. मला हे एक आठवून असं एवढं ही वाटतंय ना, माझ्या खरं. दोन्ही मुलांवर स्वामींचा असाच आशीर्वाद राहावा आणि प्रत्येक राहणार, आपल्या प्रत्येक राहणार. स्वामी भक्तांवर तसाच असाच आशीर्वाद राहो स्वामींचा. तसाच राहणार ताई. बिलकुल टेन्शन घेऊ नका. त्यांना पण थोडी-थोडी सेवा आत्तापासूनच शिकवा. हो ताई, ती करते ना, सारखं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ सारखं तिचं तीच चालू असते. अरे वाह! हां. काय पाहिजे मग अजून? आणि पूजेला मी बसली तर ती स्वामींना मांडीवर घेते. वाह! हां, मांडीवर घेऊन बसते मला आणि कुठला देव उचलणार नाही, ती स्वामींनाच उचलून घेते मांडीवर. अरे वाह! हां, आणि चंदन लावणार, सगळं करणार. हं. घरातल्या पण खूप सगळ्यांना छान. चंदन लावून लावून देते ती. वाह, वाह, वाह! हं. खूप छान आणि ताई. मी हो शेअर ताई, करते मुलाच्या हां ताई. बाबतीतला तो अनुभव एकदम मोठा आणि मुलीच्या हो. बाबतीतला हा अनुभव मला खरं. एवढे दिवस झाले शेअर करायचा होता, पण आज योग आला तो. मी शेअर करते हां ताई. हां, आज थोडी तब्येत ठीक नाही. एकदम नाही, नाही. आवाज हो, कमी जास्त व्हायला लागलाय. स्वामींचं नाव घ्या, रक्षा लावा, छान वाटेल. हो ताई, हो ताई. हां. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. हो, हं. ठीक आहे ताई. हां.